प्रशांत कोरटकर प्रकरणी अंतरिम जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे आणि त्याचबरोबर कोल्हापूर सत्र न्यायालयानं हस्तक्षेप याचिका देखील फेटाळलेली आहे। कोल्हापूर कोर्टात इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे ऑनलाईन उपस्थित होते। इंद्रजित सावंत बोलतायत, थेट जाऊया। त्यांच्या पाठीमागं एवढं पोलीस दल आपलं असक्षम आहे का असा एक प्रश्न आहे की 8 दिवस झाले, 10 दिवस झाले एखादा हा चिल्लर माणूस पोलिसांना सुद्धा सापडत नाही। आणि माझी पहिल्यापासूनची धारणा आहे की माननीय मुख्यमंत्री हे शिवप्रेमी आहेत, सगळे उपमुख्यमंत्री शिवप्रेमी आहेत। आज तर त्यांनी अनेक घोषणा केल्या शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि ज्यांनी घाणेरडे विधाने केले त्यांना त्यांनी तातडीनं कारवाई करायला पाहिजे। महाराष्ट्रात म्हातारी मेल्याचं दुःख नाही काल सोपवता कामा नये अशी जी एक म्हण आहे ती होता कामा नये, एवढंच माझी याच्याबद्दल। खरं तर अंतरिम जामीन होता तो आज त्याची मुदत संपली, आता कोणत्याही क्षणी त्याला अटक होऊ शकते। पोलिसांनी हे धाडस दाखवून काय वाटतं याच्याबद्दल न्यायालयात जे काय होईल ते बघता येईल, पण माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना, देशभरातल्या लोकांना एक आव्हान आहे की तुम्ही जी प्रवृत्ती आहे आणि एखाद्या प्रवृत्तीला कशा पद्धतीनं पाठीमागं सुद्धा घातलं जाऊ शकतं याचं उदाहरण आता महाराष्ट्रात चाललंय, एवढंच मला म्हणायचं आहे। याच्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीनं निर्णय घ्यावेत, कारवाई करावी। जरी हे प्रकरण न्यायालयात असलं तरी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कशा पद्धतीनं कारवाई करता येते। एवढंच माझं म्हणणं आहे की आपलं संवेदनशीलता ही महाराष्ट्राने जपली पाहिजे आणि त्यात खासल्या खास पोलीस दलानं आणि राजकारणी सुद्धा जपली पाहिजे। खरं तर वकील दिला, पण दुसऱ्या बाजूला सरकारी वकिलांनी जी भूमिका मांडली, सरकार कुठेतरी कमी आम्ही आहेत त्याच्याबद्दल सरकार निर्णय घेईल। मला माझ्या ज्यांच्यावर विश्वास आहे अशा मी वकिलांना माझं वकीलपत्र दिलं, एवढंच बनायचं। चला। दरम्यान आपण बघतोय की कोल्हापूर सत्र न्यायालयानं याचिका फेटाळल्यानंतर इंद्रजित सावंत आता बोलत होते। आता प्रशांत कोरटकर प्रकरणी उद्या अंतरिम जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे।